आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या वतीने नांदेडमध्ये शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेला देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित असणार आहेत। सोमवारी दुपारी 2 वाजता नवीन मोंढा मैदानावर सभेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेदरम्यान दिली। सभेपूर्वी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे। त्यानंतर खासदार डॉ. अजित गोपछडे आणि महानगराध्यक्ष अमर राजूरकर यांच्या कार्यालयाचे उद्घाटन देखील गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडणार आहे। दरम्यान या शंखनाद सभेत कोण कोण प्रवेश करणार आहेत याबाबत चव्हाण यांनी अधिकृतपणे उलगडा केला नाही। या सभेच्या माध्यमातून भाजप नांदेडमधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंखनाद फुंकणार आहे। देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहा हे 26 तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे। त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। दुपारी 2 वाजता नवीन मोंढा इथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे आणि त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रामुख्याने नांदेडमध्ये लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे। त्या सभेला शंखनाद असं नाव दिलं। त्या सभेला शंखनाद यासाठी दिलं आहे, सिंदूर ऑपरेशन सिंदूरचं यश, सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे, आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे, पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या 11 वर्ष पूर्ण होऊन विकसित भारताचा हा शंखनाद आहे आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारातीर्थी पडलेले आहेत, त्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे देशात प्राणार्पित केलेले आहेत, त्यांना अभिवादन करणं, पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं, अशा विविध हेतूने हा कार्यक्रम या ठिकाणी अमितभाई शहा यांचा आयोजित करण्यात आला। अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुतवाद यासाठी करत नाही आहे की योग्य वेळेस आम्ही आपल्याला कळवू। आयुक्तालय व्हावं असा निर्णय माझ्या मंत्रिमंडळाच्या कालावधीमध्ये मी घेतला होता, त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे, पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही। वास्तव आहे, काही वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही, हे वास्तव आहे। त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी व्हावी ही नांदेडवासियांची इच्छा आहे। सर, तुम्ही महसूल मंत्री होता, मग आयुक्तालय नांदेड निकषानुसार पात्र निश्चित ठरतं, नांदेड निश्चित ठरतं। नांदेडची केस मेरिटवर आहे, पण राजकीय विरोध काही लोकांचा होता, काही जिल्ह्याचा होता म्हणून ते थांबला आहे। साहेब, तुम्ही शंखनाद नाव दिले, मात्र तुम्ही या सभेला शंखनाद जे असं नाव दिले, मात्र काँग्रेसचे खासदार असं आहे की यापूर्वी सुद्धा लोकसभेला अमित शहा आले होते तेव्हा काँग्रेसला लीड मिळाली, आता सुद्धा काही फरक पडणार नाही, जनता काँग्रेसच्या पाठीमागे। त्यांना ते वाटतंय, त्यांना अजून ग्राउंड रिॲलिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाही आहे आणि त्यामुळे असे ते बेछूट विधानं करतायत। काय चाललं आहे ह्याचा त्यांनी जाणीव घेतली पाहिजे, आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे। त्यांच्या पक्षातील रोज माणसं सोडून चालले आहेत याचं याला भान नाही आहे, वास्तव चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते पडलेलेच नाहीत। श्री चैतन्य टेक्नो स्कूल नांदेड 1986 साली BS गारू सर आणि झाशी लक्ष्मीबाई यांनी स्थापन केलेल्या शाळेच्या आज पूर्ण भारतभर 950हून अधिक शाखा कार्यरत असून ही आशियातली क्रमांक 1 ची संस्था बनली आहे। नेत्रदीपक निकालाची परंपरा कायम ठेवत यावर्षीही 98.2% प्रथम क्रमांकासह 90%च्या वर 63 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे। नीट, IIT, लोकसेवा आयोग, ऑलिम्पियाड, होमी बाबा स्कॉलरशिप यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षांचे सखोल मार्गदर्शन व उत्कृष्ट निकालाची हमी, स्पेस सेटलमेंट प्रोग्राम अंतर्गत अवकाश अभ्यास, कम्प्युटर कोडिंगसाठी वीज क्लब प्रोग्राम, विविध प्रकारच्या 8 खेळांसाठी स्वतंत्र कोचसह विशेष मार्गदर्शन, विविध विषयांच्या लॅब्स, संगीत,
कला, नृत्य, ग्रंथालय, अत्याधुनिक बस सेवा या सर्व भौतिक सुविधांसह सुसज्ज भव्य शैक्षणिक संकुल. स्पर्धेच्या युगात आपला पाल्य टिकावा आणि त्याने अव्वल स्थान प्राप्त करावे यासाठी आजच संपर्क करा श्री चैतन्य टेक्नो स्कूल खुरगाव, नांदुसा रोड, नांदेड.